मी सुकेश्री पाटणकर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता गावी आली आहे, तुम्हाला आधीचे ब्लॉग बघून कळालंच असेल. तर अश्विल थोडा कामात आहे आणि मी चालली आहे ताई आणि पप्पांसोबत रानभाजी. रानभाज्या सगळे काढायला चाललो आहे आम्ही. तुम्हाला त्याचा पण एक ब्लॉग बघायला भेटेल. खूप टाकळा आलाय. आणि कोणती भाजी आली आहे पप्पा? कावळ्याची भाजी. कावळ्याची भाजी. कवळाची भाजी. तर तेच आम्ही आता तोडायला चाललोय पिशव्या घेऊन. तर चला बघूया. तर तिकडे आपलं घर आहे टाकीच्या मागे, ते बघा सिमेंटवालं. आणि आता चालत चालत निघालोय. तिकडे मंदिराच्या परिसरात खूप असं सरळ जागा आहे, तिकडे खूप झाडं लागलेत टाकळ्याची भाजी वगैरे. स्टॉपवर आलोय. तर चालत चालत चाललोय आता. तिकडे बघूया, खूप भाजी भेटेल तिकडे. मठाची वाडी. पावसाळ्यात कोकणाचे रस्ते किती सुंदर दिसतात. मस्त ना, थंड पाणी. हा आपलं मंदिर. मंदिराच्या मागच्या साईडला आम्ही आलोय भाजी शोधायला. आणि पुढे चाललोय. आता बघू पप्पा कुठपर्यंत घेऊन जातात. पिशव्या भरून घेऊन जायच्या आहेत. वाव. मी तरी चालते पहिल्यांदा. कडे भीती वाटते गवतात चालायला. इथे मोठा परिसर आहे ना, सपाट. बापरे, ही मस्त तोडून घेऊया. तिथे चांगलं होतं. चला मग थोडं थोडं दिसतंय तिथे तोडूया. कवळे पानं शोधायला लागतील ना. वरची घेतली वरची. आता भाजी ऍक्च्युली कवळीच आहे अजून. हा मोठा असतो, शेणखत असतो, शेणकी. गुरांचं शेण टाकतो त्याच्या बाजूला. असे होते ना, कशी होते ना, ऑटोमॅटिक. नाही म्हणजे ते झाड काय, एक शेंग एवढी यामधून मला वाटतं 100 बीज असणार एका शेंगमध्ये. तिकडे वरती डोंगर आहे आणि डोंगरातून धबधबे वाहत आहेत आणि त्याचा मस्त पाण्याचा आवाज येतोय. तिथे पण नजारा. हा, आणि ते बघा तिकडे पण सगळंच चारी बाजूने डोंगर आहेत. मस्त भेटला ना. असे मोठे मोठे पानं भेटली पाहिजे. भरली काय पिशवी आपली? नाही ना अजून. 2-3 पिशव्या घेऊन आलोय आम्ही. मस्त. पाऊस आता जरा थांबलाय. ढग येत आहेत पण अजून थोड्या वेळाने येईल जोरदार. पण सरीसारखा पाऊस चालू आहे, येतोय जातोय. आणि पप्पांना घेऊन आलोय आम्ही. पप्पांना सगळ्या जागा माहिती आहेत, कुठे कुठे भाज्या भेटतील जास्त, तसे ते घेऊन चाललेत आम्हाला. अरे बापरे, टास्क आहे. तशी सुरुवात झाली आहे. आला पाऊस. हे घ्या पप्पा, छत्री घ्या. नाही नाही घ्या, आम्ही एका छत्रीत राहतो. हे घ्या हे घ्या हे घ्या.
हे नाही, आम्ही आहोत पकड. दोघी. आणि गेला बघ. अरे तो जरासा येतोय वाऱ्यासोबत. काय पाऊस आहे, येतो जातो लगेच. चल चल ताई चल. ये तू. तू काय भिजायचं नाही सारखं 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 भिजायचं नाही. सारखं सारखं भिजायचं नाही, भिजायला आताच भेटतंय. मंदिराच्या आवारात जरा कमी दिसतंय, तिथे मागे बघू एकदा. शेती आता करत नाही, हे शेतीसाठी मस्त वाफे होते पहिला. तर परत जरा वर चाललोय. काय भेटतं याच्यात? उभे खुबे. हे बघ. हा हा बघ खुबे इकडे. आता शोधले नाही आहेत, पण आता पण शोधणार. अरे दलदल आहे इकडे. हा हळूहळू. वाव, हे बघ. पण तिला परत चढवायला वगैरे माऊला. हा ती ह्यात बोलली असती मला उचलून घ्या. इकडे मस्त बघ चालायला. वाव, वरून डोंगरातून मस्त पाणी येतंय, धबधबा छोटा. हे डोंगरातून मस्त पाणी येतंय. हा चालेल चालेल. हा जाते तू ताई? जायचंय. जा जा. मी ते पाण्यात उभी आहे. वाव, छोटा धबधबा भेटलाय मस्त. अश्वेल असता तर त्याला खूप मजा आली असती. तो इकडे अश्वेलने इथे आंघोळ केली असती. ताईची प्रयत्न चालू आहेत चढण्यासाठी. मी पण जाऊ का तिकडे विचार करते. इकडे उभं राहते जरा सुट्ट्यामध्ये. आणि मला राहवलं नाही म्हणून मी पण आली वरती. वाव, पाणी कमी पाहिजे होतं रे, पाणी जास्त आहे. हा ते जरा दलदलीत झालंय सगळं. हाय का तिकडे भाजी? मग काय आहे? खुबे बघू. बघ इकडे चालते. हा, ताईचा भाजीसोबत खुबेचं पण चालू झालंय. खुबे गोळा करायला. पप्पा पुढे गेलेत, पण राहू दे, मी नाही तिकडे जात. वाव, हे बघा, ते तिथून डोंगरातून पाणी येतंय मस्त. पण सांभाळून चालायला पाहिजे, सगळं गुळगुळीत झालंय इथे. पप्पांची कसरत चालू आहे. पप्पा तिथे वर गेलेत, इकडून चढत चढत भाजी शोधायला. तिकडे आहे पप्पा वरती. पाऊस आला ताई, पाऊस आला पाऊस आला पाऊस आला जोरात. होते इथे खूप होते, जमा केले असते तर झाले असते. मस्त वातावरण झालंय. बारीक बारीक रिमझिम पाऊस पडतोय आणि आता मस्त परत पाऊस आलाय. मी भिजते, काल भिजायला नाही भेटला, काल पाऊस नव्हता ना. आणि पप्पा बघा, ते बघा तिकडे वर गेलेत. हळू या पप्पा. आणि ते मागे ताई आहे.
अश्विनने खरं मिस केलंय. हे अश्विन आला नाही आहे, तो जरा घरी काम करत होता. आणि इथे मस्त असे धबधबे आहेत, स्वच्छ पाणी आहे सगळं. आता तर खरंच आंघोळ करून गेला असता तो. भेटले पप्पा, काय खुबे आणले बापरे. बघा पप्पांनी मस्त पिशवीभर जमावले आहेत. दिसतायत ताई पण शोधते. भाजी आणि खुबेच्या शेदात पप्पांनी वर जाऊन खूप सारे आणले. इकडे पण आहे, तिकडे थोडे बघूया. हा आहेत काय ताई इकडे? हा 3-4 भेटत आहेत इकडे. मच्छर पण आहे तिकडे जरा खूप. हा चला निघूया, तिकडूनच निघूया इथून वरून. मोठे वाहून गेले ना पाऊस जोरात ना. आबा आबा अशी तो तिथे पुढे एक आहे, जा पुढे. हा आबा आबा 1 2 3 4 5 6. मस्त भेटले इथे 5-6. आणि तुम्ही वैसे बारीक दगड ती पण पकडला. हा बघा इथे छोटे आहेत ते 2. छोटे लई छोटे ते हा काय खूप छोटे ते. त्याचं तर घर पण निघायला पाहिजे ना. हे बघ छोटी आहे, छोटी आहेत, एवढे छोटे नको आहेत. जरा असं तरी पाहिजे. आपण छोटा मोठे मोठे पाहिजे जरा. हा मला पण तसे भेटले 2. नवरा बायको जोडलेले आहेत. हे बघ. हा एवढी भाजी जमा केली आहे. मस्त गावातली भाजी, मुंबईला जाऊन खायची मजा वेगळी. पावसात भिजते. निघूया, मस्त पाऊस आलाय जोरदार. जोराचा पाऊस. पप्पांचं आणि ताईचं शोध कार्य खूप शोधायचं अजून चालू आहे. मी तिकडून खाली जाते. मजा आली. चला चाणे आहेत ते पण आडवे पडलेत, म्हणजे आपण त्यांना भरू. मी मस्त भिजून घेतलंय. चला पुढे जाऊया जरा. पाऊस गेला. हा जातोय जातोय. आता आपण घरी नेऊन ओतणार ना, हा तर बैलांना त्याचा आवाज नाही आला पाहिजे. त्याच्याने ते बहिरे होतात. अच्छा. आणि शेतकरी मग काय म्हणतो त्यांना समजत नाही. हा पुढे चल की मागे वळ. हा हे शास्त्रीय कारण आहे त्यांच्या मागे. अच्छा. हे जास्त मोठे झाले की मग त्यांना शिंग येतात, मग खात नाही. छोटे छोटेच खायचे. चला मग पाणी लय इथे ना. आपला रस्ता इथून निघूया. हा इथूनच जाऊया काय. चला मग. आणि इकडे व दुसऱ्या साईडला दगडाचं पाणी वाहत आहे. तिकडे खूप मोठे मोठे भेटले मस्त. इथे पुढे बघ केवढे आहेत. इथे बारीक आहेत ते बघ, तिकडे आहेत, तिथे तिकडे. हो हो. सांभाळून ताई. खेकट मोठा भेटलाय ना तो. हा बघा इकडे. हे सांभाळून स्लिपरी असेल. इकडे किती आहेत वगैरे. हो बारीक बारीक खूप आहेत.
तिथून निघालो आता मस्त. तिथे पुढे टाकीजवळ बघूया. मस्त हवा आहे ते गार. हा, ती टाकी बनवलेली आहे की हे असेच? अंग मेंटेनी गावकऱ्यांनी हा पूर्वीच्या काळाचे होते ना उस्ताद. हा हा, पाणी नाही, पावसाळी जाणार कुठे? जमवायला हा, कपडे धुवायला मस्त. पाणी त्याने आणलेलं आहे. अच्छा, पूर्ण त्याला असं बनवून पाणी जमण्यासाठी केलंय. कुठे तुमच्या पायाच्या हात पाय धुवून. झालं ना आता? हे पिऊ शकतो? हा, गळ खाली बसलाय ना सगळा. नाही, म्हणजे हे पाणी पहिलं प्यायचं. धुवायला लागते. हा ही माती येऊन बसले ना, हा हा हा, घासतात. मग हे कातळ असं क्लीन होतो. हो. पहिलं काय करायचं सुकू? हा हात ठेवायचो, हा. वाट गाणे खटाव खटाव खटाव. असं भरायचं आम्हाला. थंडा. त्या भरायला इकडे असं धुवायचो माहितीये. इकडे हा. असं हात लावायचं, पियाली ताई? असं प्यायचं असतं म्हणून. प्यायचं पण येते. हो, साफ येते मस्त. पिऊन बघ सुकू. हा हा, तर सुकू पाणी पित आहे. आंघोळ पण करायचो. हे आमचं हे बघ, फेकड्यांची बिस्लरीचं पिलं. पाणी आहे. Original. एकदम स्वच्छ आणि एकदम फ्रेश. गोड आहे ना? गोड पाणी आहे. हो, एक खेकडा आहे त्याच्यामध्ये आता. येत नाही बरेच आहे इथे बघ. हा बघ. छोटे हो, छोटे 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 फेकतायत. पेकत पेकत. अश्विनला दाखवायला नको बाई, तो लगेच जातो. आणि एकदम फ्रेश पाणी आहे. हे बघा, त्याच्यामध्ये छोटे छोटे पेकटे, सफेद कलरचे छोटे खेकडे. चला चला. चलो मंडळी गोंडली. किती माणसांनी मेहनत केली असेल एवढा कांदा फोडायला. हा, काळे दगड. सकाळी 4 वाजता. मग ऑक्टोबरमध्ये पाणी संपतो ना, हा हा. सकाळी 4 वाजता उठून येणार. पहिला येईल त्याला भरपूर पाणी मिळणार. हा, काही लोक रात्रीची भांडी ठेवून जायचे. हा हा. तेव्हा तांब्याची भांडी होती ना तेव्हा पण, हो. तरी नाही चोरी झाली. इथून जरा सांभाळून घ्या. हो हो, हे सगळं गुळगुळीत झालंय. पहिला कसा नाला होता ना, पाणी जायला रस्ता होता. आता कोण बनवतोय? बनवायचं पाणी जायला. निघालोय आता. चला घरी जाऊन बघूया केवढे जमवलेत फुगडे. पुढे बघतायत लोक कोण आलेत. चला मग खुबडे आणि टाकायची भाजी तोडून घराजवळ पोचलोय. या, ते आपलं घर. आता कोण येत नाही ना इथे. पण जा. हे बघ, सो फायनली घरी आलोय आणि मस्त बघू एवढी एक पिशवी टाकळ्याची भरली आहे टाकळ्याच्या भाजीनी. आणि हे दुसरं, आणि हे एवढे खुबे जमवले. कमीच भेटलेत तरी. हा, छोटे छोटे होते, जरा मोठे नव्हते. तुझं झालं काम? दमलो मी. चला मम्मीला दाखवूया. हे बघा मम्मी, खुबडे आणि टाकळ्याची भाजी. आणि मी भाकऱ्या भाजून ठेवले. मम्मीचं काम चालू आहे भाकऱ्या भाजायचं गरम गरम. हा, दाखवते थांब. भेटली तर एक पिशवी भेटली टाकळ्याची भाजी. भाकरी भरली मी पण. आणि आता मस्त गरम गरम भाकरी भाजी खाऊया. चला.